AI, त्या ऍपला यांनी टायपिंग केले माहिती की अशा यांनी माहिती विचारली, यांनी माहिती देता येते का? आपण बघू शकता AI ला विचारून आम्हाला माहिती देतात प्रशांत खताळ. खताळांची सही आहे, यांना माहिती विचारली होती. AI ऍप AI ला विचारून आम्हाला माहिती देतात, प्रश्न विचारतात आणि आम्हाला माहिती देतात. हे त्यांची सही शिक्के. त्यांचे अन्न धान्य पुरवठा मधले अधिकारी आणि खताळ डोळे या सर्व अधिकाऱ्यांच्या कुटुंबाच्या नावावर मालमत्ता आहे, बेनामी संपत्ती आहे. तू अपील कर आणि तुझ्यावर दुसऱ्या दिवशी मी गुन्हे दाखल करतो. एका मोक्यातील गुन्हेगारांनी अन्नधान्य विभागात लाखो कोटींचा अन्नधान्य घोटाळा केलेला आहे व त्याला या घोटाळ्यात अन्नधान्य विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा साथ दिलेली आहे, ते सुद्धा सामील आहेत, असे गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते दादाराव गायकवाड यांनी केलेले आहे. व त्यांनी या संदर्भात अन्नधान्य विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय इथं समक्ष भेटून एक नाही तर तीन वेळा तक्रार दिलेल्या आहे. गेल्या 2-3 महिन्यापासून त्यांनी या तक्रारी दिलेल्या आहेत व या तक्रारीवर कुठल्याही प्रकारची अजूनपर्यंत चौकशी बसलेली नाहीये व कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात नाही आलेली आहे. आणि त्याच्याच विरोधात कालपासून दादाराव गायकवाड हे पुणे स्टेशनच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर अमरण उपोषणाला बसलेले आहेत. दादारावजी, आमरण उपोषणाला तुम्ही बसलेले आहे, ही वेळ तुमच्यावर आलेली आहे. अन्नधान्य विभागात मोठा घोटाळा तुम्ही उघड केलेला आहे, पुरावे तुमचे पैसे आहे, काय सांगाल याबद्दल? या जागेवरती प्रशांत खताळ, सचिन ढोले आणि इतर अधिकारी यांनी आपल्या भ्रष्टाचारात जे कमावलेली रक्कम जी आहे, अधिकाऱ्यांकडनं, दुकानदारांकडनं, इतर जागेवरनं जी कमावलेली रक्कम आहे ती एका दुकानदार ज्याचं सरकार मान्य दुकान आहे परंतु दारिद्र्य रेषेखालचा आहे, ज्याच्या नावावरती 2 रेशनिंग कार्ड आहेत आणि दोन्ही रेशनिंग कार्ड हे स्वतःच्याच दुकानामध्ये आहे, हे त्याचं कुटुंब ते अन्नधान्य दारिद्र्य रेषेखाली म्हणून घेत आहे. कमीत कमी सरकार त्याला 25,000 रुपये महिना इन्कम देते, परंतु दारिद्र्य रेषेखालचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते केवळ फक्त 35,000 रुपये आहे. अशा प्रकारे त्या दुकानदारांना देखील सरकारची फसवणूक केलेली आहे. खताळ आणि डोले यांनी आपला स्वतःचा भ्रष्टाचाराच्या रूपामध्ये कमावलेला पैसा हा दारिद्र्य रेषेखाली असलेल्या मोक्यातील आरोपी हिच्या नावावरती, ज्या कुटुंबाच्या नावावरती यांनी प्रॉपर्टी जमा केलेली आहे, मालमत्ता जमा केलेली आहे, त्या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेब, विभागीय आयुक्त साहेब, अँटी करप्शन यांना अर्ज व्यवहार केलेले आहेत की ह्या खताळचा, डोलेचा आणि संबंधित दारिद्र्य रेषेखाली असलेली व्यक्ती, मोक्या अंतर्गत गुन्हेगार असलेली हिच्यावरती, यांच्या कुटुंबावरचा तपास करावा अशी आमची मागणी केलेली आहे. परंतु यांनी आम्हाला 0 किंमत दिलेली आहे, म्हणून आम्हाला या जागेवरती उपोषणासारखा हातावर उपसावं लागलेला आहे. मग तक्रार झालेली आहे, वारंवार तक्रार देतात, पण कारवाई का नाही होते? आम्ही प्रशांत खताळ यांचे कार्यालय, अन्न वितरण कार्यालयामध्ये माहिती अधिकारामध्ये माहिती मागवली होती. त्या माहिती अधिकारामध्ये माहिती आम्हाला प्रशांत खताळ यांच्या सहीनिशी अशी मिळालेली आहे, जे नवीन ऍप आलेले AI, त्या ऍपला यांनी टायपिंग केले माहिती की अशा यांनी माहिती विचारली, यांनी माहिती देता येते का? आपण बघू शकता AI ला विचारून आम्हाला माहिती देतात प्रशांत खताळ. आणि याबाबत माहिती अधिकार खताळांची सही आहे, यांना माहिती विचारली होती. AI ऍप AI ला विचारून आम्हाला माहिती देतात, प्रश्न विचारतात आणि आम्हाला माहिती देतात. हे त्यांची सही शिक्के. असे असताना माहिती घेणारे श्री केदारी हे त्यांना अपील करण्यास गेले होते की साहेब मला AI द्वारे माहिती भेटलेली आहे, ही चुकीची पद्धत आहे, मी अपील करतोय. तू अपील कर आणि तुझ्यावर दुसऱ्या दिवशी मी गुन्हे दाखल करतो, तुला पाय तोडतो, अशा प्रकारचे त्यांच्यावर दमदाटी केली त्यांना. आणि दुसरं म्हणजे 21/3/2021 त्यांचा अहवाल आहे आणि अन्न वितरण कार्यालयाचा. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे त्यांनी की मुंडव्यामध्ये एक सरकारमान्य स्वस्त दुकानधारक आहे,
दुकान चालवतो, त्याच्याकडे 2 बनावट राशन कार्ड आढळून आलेले आहेत, एक अंत्योदय आणि एक PHH. आता PHH मध्ये त्यांनी असं सांगितलं की PHH मधलं NPH मध्ये वर्ग केले आम्ही, ती कारवाई झाली आणि एका राशन कार्ड मधून त्याचं नाव कट केलं. मग माझा असा साधा प्रश्न आहे, एखादा सामान्य माणूस जर राशन कार्ड बनवायला गेला तर त्याला सांगतात पहिल्या राशन कार्ड मधलं तुझं नाव कमी करून ये, तेव्हा दुसरं भेटेल. पण हा राशन दुकानधारक आहे, त्याचं दोन्हीकडे नाव आहेत आणि दोन्हीकडे हे स्वतःच राशन उचलतो, एक अंत्योदय आणि एक PHH. तर आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही कारवाई काय केली होती, तर ते म्हटले आम्ही NPH मध्ये त्याचं कार्ड वर्ग केले. आज रोजी माझ्यापाशी ही माहिती आहे, जे कार्ड त्यांनी NPH वर्ग केलं होतं ते PHH मध्येच आहे आणि आज रोजी पर्यंत तो राशन उचलतो राशन दुकानदारात. पण कारवाई काय केली, कारवाई फक्त पेपरवर दाखवली. आमची मागणी अशी होती, संबंधित तक्रारदार मध्ये मुद्दे असे होते की बनावट राशन कार्ड केल्या प्रकरणी आणि शासनाची फसवणूक केली प्रकरणी वेळोवेळी, त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि त्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करावा अशी मागणी. पण खताळ यांनी या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. त्याचं एकमेव कारण असे आहे, त्यांच्या अन्नधान्य पुरवठा मधले अधिकारी आणि खताळ डोळे या सर्व अधिकाऱ्यांच्या कुटुंबाच्या नावावर मालमत्ता आहे, बेनामी संपत्ती आहे आणि ही मालमत्ता जी आहे त्याच्यामध्ये यांनी जमिनी घेतलेल्या आहेत, फ्लॅट घेतलेले आहेत, दुकानं घेतलेले, अशा प्रकारची मालमत्ता लपवलेली आहे. आमरण उपोषण तर तुमचं कालपासून सुरू झालेलं आहे. अजून तर कुठले अधिकारी वगैरे चर्चेला आलेले नाहीये. तुमचं या सगळ्या संदर्भात पुढचा पवित्रा काय असेल प्रकरणात? जोपर्यंत खटाळ, ढोले आणि इतर अधिकाऱ्यांची संपत्तीची चौकशी होत नाही आणि संबंधित रेशनिंग दुकानदार जो दारिद्र्य रेषेखाली आहे त्याची लायसन्स जप्त होत नाही, परवाना रद्द होत नाही आणि फौजदारी गुन्हे जोपर्यंत दाखल होत नाहीत, शासन त्यांच्यावरती गुन्हे दाखल करत नाही, तोपर्यंत आमचं उपोषण हे कायमस्वरूपी आमरण राहील. तर नक्कीच हे होते सामाजिक कार्यकर्ते दादाराव गायकवाड. त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हापर्यंत त्यांचे जे मागण्या आहेत गुन्हे दाखल करण्यासंदर्भात व लायसन्स कॅन्सल संदर्भात हे पूर्ण होत नाही तोपर्यंत हे अमरण उपोषण सुरू राहणार आहे. आता ह्या सगळ्या प्रकरणात पुढे अजून काय होतं हे नक्कीच बघायचं राहणार आहे, महत्वाचं राहणार आहे. न्यूज नेटवर्क 360 मराठीसाठी मी जोएब शेख, पुणे.